नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे वर्ल्ड प्लॅस्टिक सर्जरी डे, जागतिक प्लॅस्टिक सर्जरी दिवस असं आपण त्याला म्हणतो. त्या दिवसानिमित्त प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व किती आहे, कोण करू शकतं, याविषयी आपण आज ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर राजेश पवार, जे KLE डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये चीफ कन्सल्टंट आहेत आणि KLE जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे ते व्हाईस प्रिन्सिपल आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मनीषा मॅडम. आज आपण जागतिक प्लॅस्टिक सर्जरी दिवस या दिवसानिमित्त बोलतोय. तर प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय? प्लास्टिक सर्जरी म्हणजे बऱ्याच लोकांना गैरसमज आहे. प्लास्टिक सर्जरी म्हणजे असं मानलं जातं की कॉस्मेटिक सर्जरी आहे, पण खरं असं आहे की प्लास्टिक सर्जरी जी आहे फार वास्ट आहे आणि कॉस्मेटिक सर्जरी प्लास्टिक सर्जरीचा एक छोटासा अंश आहे. मी म्हणू शकतो एक 5 ते 10% अंश प्लास्टिक सर्जरीचा कॉस्मेटिक सर्जरी असतो. प्लास्टिक सर्जरी हा शब्द प्लास्टिकॉस म्हणून ग्रीक शब्द आहे, प्लास्टिकॉस म्हणून आहे, त्याच्यावरनं तो डिराईव्ह झालेला आहे. आणि प्लास्टिकॉस म्हणजे मोल्ड करणे किंवा आकार देणे किंवा शेप देणं, ह्याला आम्ही प्लास्टिकॉस, त्यामुळे प्लास्टिक सर्जरी ह्या अर्थात असं आहे की प्लास्टिक सर्जरीमध्ये आपण कुठल्याही अवयवाला, शरीरातलं कुठलंही अवयव असू शकते, त्याला आपण आकार देऊ शकतो, मोल्ड करू शकतो, ह्या हेतूनी की ते अवयव नॉर्मल फंक्शन करायला हवं आहे किंवा दिसायला नॉर्मल दिसायला पाहिजे. ह्या दोन्ही हेतूनी आपण प्लास्टिक सर्जरी करतो. नेहमी प्लास्टिक सर्जरीमध्ये फंक्शन प्रिसीड्स फॉर्म असं म्हणतो. म्हणजे फंक्शनिंग नॉर्मल असायला पाहिजे, जे अवयव व्यवस्थित काम करते ते दिसायला पण व्यवस्थित असू असते, नेहमी युजली असतं तसं. त्यामुळे हेतू प्लास्टिक सर्जरीचा असं असतो की ते फंक्शनिंग नॉर्मल आणणं, हे प्लास्टिक सर्जरीचा हेतू आहे. अच्छा, मग याचे किती प्रकार आहेत तरी? प्लास्टिक सर्जरी मी म्हटल्याप्रमाणे एकदम वास्ट ब्रांच आहे. हे कुठंही केसापासनं अंगठ्याच्या बोटापर्यंत कुठेही करू शकतो आपण. तळव्याला पण, पायाच्या तळव्याला पण करू शकतो. प्लास्टिक सर्जरी कुठल्या बाकीच्या स्पेशालिटीप्रमाणे कुठल्याही अवयवाला रिस्ट्रिक्टेड नाही आहे किंवा कोणत्याही वयोगटाला रिस्ट्रिक्टेड नाही आहे. काही वेळेला पिडियाट्रिक्स असतं, जिरॅट्रिक्स असतं. पिडियाट्रिक्समध्ये लहान मुलांचं चिकित्सा होते, जिरॅट्रिक्समध्ये वयस्कर लोकांचं ट्रीटमेंट होतं. पण प्लास्टिक सर्जरीला असं वयाचं कुठलंही बंधन नाही, कोणत्याही वयात होऊ शकतं. काही स्पेशालिटीज असे असतात की पुरुषांमध्ये होतात किंवा स्त्रियांमध्ये होतात. असं प्लास्टिक सर्जरीमध्ये नाही आहे. पुरुषामध्ये पण होऊ शकते, स्त्रियांमध्ये होऊ शकतं. आणि इनफॅक्ट पुरुष आणि स्त्री हे ते जे दोन आपले नेहमीचे जेंडर्स आहेत, ह्याच्यामधले पण बरेचसे जेंडर्स आहेत, कुठंही प्लास्टिक सर्जरी काम करू शकतं. त्यामुळे कोणताही बंधन नाही आहे प्लास्टिक सर्जरीला. ही एकदम ओपन स्पेशालिटी आहे. ह्या स्पेशालिटीचा बेसिस असतो प्रिन्सिपल्स. काही प्रिन्सिपल्स असतात, त्या प्रिन्सिपल्सनी आपण जेव्हा ट्रीटमेंट करतो, जे प्रिन्सिपल्स तर मी आता जस्ट सांगितल्याप्रमाणे फंक्शन प्रिसीड्स फ्रॉम म्हणून मी सांगितलं, हे एक प्रिन्सिपल आहे प्लास्टिक सर्जरी. प्लास्टिक सर्जरीचा आणखीन एक प्रिन्सिपल, बरेचसे असे प्रिन्सिपल्स आहेत, मी थोडेफार सांगू शकतो. आणखीन एक म्हणजे एक म्हण आहे की यू कॅन बॉरो फ्रॉम पीटर टू पे पॉल ओनली इफ पीटर कॅन अफोर्ड इट. म्हणजे एक शरीरातलं एक जाग्यापासून दुसऱ्या जाग्याला आपण काही अवयव घेऊन जाऊ शकतो. ते स्किन असू शकते, चर्म असू शकते, टेंडन्स असू शकते, बोन्स असू शकतात, कार्टिलेजेस असू शकतात. एका जागेवरनं दुसऱ्या जागेला नेऊन त्याचा फॉर्म देऊ शकतो. म्हणजे जिथं त्याचं गरज असते जास्त तिथं शिफ्ट करू शकतो. पण ते आपण केव्हा करतो, जेव्हा ते आम्ही जिथनं घेतलेलं असतो त्या जागेला काही हानी होऊ नये, तेव्हा इतकंच ते प्लास्टिक सर्जरी हे दुसरं प्रिन्सिपल आहे. असे बरेचसे प्रिन्सिपल्स आहेत प्लास्टिक. आणखीन एक प्रिन्सिपल म्हणजे वी ट्रीट पीपल ॲज अ होल. हाडाचं काही प्रॉब्लेम असलं तर फक्त हाड जोडणं हे इतकंच नाही, किंवा डोळ्याला दिसत नाही फक्त डोळे व्यवस्थित दिसणं हे इतकंच हेतू नसतोय प्लास्टिक सर्जरी. प्लास्टिक सर्जरीमध्ये आपण बरेच पेशंटला सर्वप्रमाणे आपण बघून घेतो. म्हणजे हा पेशंटचा वय काय आहे, ह्या पेशंटचं ऑक्युपेशन काय, ह्या पेशंटचं गरज काय,
ह्या पेशंटचं फंक्शनिंगसाठी काय गरज आहे आणि त्यांचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं सोशल बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं पेशंटचं पर्सनल व्ह्यू काय, हे सगळं आपण कन्सिडर करून जे ट्रीटमेंट द्यायचं हे कन्सिडर करतो, कोणतं डिसाईड करतो. ह्याला प्लास्टिक सर्जरी म्हणतो. असे बरेचसे प्रिन्सिपल्स आहे. ह्या प्रिन्सिपल्सवर बेस्ड जे आहे ते प्लास्टिक सर्जरी आहे. हे प्रिन्सिपल्स बाकी आहे ह्याच्यामध्ये पण तितकंच इम्पॉर्टंट असतात, पण प्लास्टिक सर्जरीमध्ये ह्याच्यावर जास्त महत्त्व दिलं जातो. अच्छा. मग सर, प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी यामध्ये काय नेमका फरक असतो? मी म्हटल्याप्रमाणे कॉस्मेटिक सर्जरी प्लास्टिक सर्जरीचं एक छोटंसं अंश आहे. प्लास्टिक सर्जरीमध्ये कुठल्याही शरीरावर होऊ शकतो, जसं मी म्हटलं की फंक्शनिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी. बरोबर. देहामध्ये बरेचसे डिफेक्ट्स असू शकतात, डिफॉर्मिटीज असू शकतात. डिफेक्ट्स म्हणजे काही अवयवांचा भाग अंश कुठल्याही कारणामुळे कमी असू शकतो किंवा तो अवयव डिस्टॉर्ट झालेला असू शकतो, म्हणजे विकार शेप त्याचा गेला असतो. ते शेप नॉर्मल आणणं किंवा जे डिफेक्ट फुलफिल करणं हे प्लास्टिक सर्जरीचं असतं. आता तो डिफेक्ट कशामुळे होतो? एक म्हणजे जन्मतः होऊ शकतो. जन्मतः बरेच लोकांना, मुलांना किंवा जे शिशु जन्मतात त्यांना काही डिफेक्ट्स असू शकतात, जसं की कान अब्सेंट असू शकते, म्हणजे कान नसते बरेच मुलांना. कधी ओठ फाटलेलं असतं किंवा डोक्याचं दुमडलेलं असतो किंवा बोटं, हाताची बोटं जुळलेली असतात किंवा एडिशनल बोटं असतात. हे सगळे डिफॉर्मिटीज असतात, ते जन्मतः होऊ शकतात. हे प्लास्टिक सर्जरीने करेक्ट करू शकतो. दुसरं म्हणजे हे जे डिफेक्ट्स आहेत ट्रॉमामुळे, म्हणजे ऍक्सिडेंटच्यामुळे होऊ शकते किंवा कुठल्याही अपघातामुळे होऊ शकते, जसं की भाजलं की जातं, फायर ऍक्सिडेंटमध्ये बर्न्स होतात, रोड ॲक्सिडेंटमध्ये इंजुरीज होतात, इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्समध्ये हातांना इंजुरीज होतात, कुठल्या मशीनमध्ये सापडं जातं हात किंवा बोटं, तेव्हा ते इंजुरीज होतात किंवा ॲम्प्युटेट होतं, अवयव कट होऊन जातं, म्हणजे देहावरनं पूर्ण ॲम्प्युटेट होऊन वेगळं होतं. हे सगळे प्लास्टिक सर्जरीने आपण नॉर्मलला आणू शकतो किंवा त्यांचं रिपेअर करू शकतो किंवा त्यांना थोडंफार ॲटलिस्ट फंक्शनिंग नॉर्मल येण्यासाठी काय करू शकतो ते तरी प्लास्टिक सर्जरी करू शकतो. हा जो व्यंग आहे किंवा डिफेक्ट आहे तो ट्रॉमामुळे झालेला असतो. कधी कधी काही असे असतात की मेडिकल कंडिशन्स असतात ज्याच्यात आपल्याला काही सर्जरीज करावं लागतं. एक्झाम्पल म्हणजे कॅन्सर असू शकते. आता जर तोंडाचं कॅन्सर झालं, मग तो कॅन्सर ज्या भागाला झालेला आहे तो पूर्ण भाग काढावा लागतो आणि तो भाग काढल्यानंतर मग फंक्शनिंग त्या तोंडाचं किंवा जबड्याचं फंक्शनिंग नॉर्मल होऊ शकतं. तेव्हा प्लास्टिक सर्जरीने हा जबडा तयार केला जातो किंवा जे कॅन्सरचं जे गालावरचं किंवा तोंडावरचं किंवा ओठावरचं जे अवयव गेलेलं असतं तो आपण पुनर्निर्माण करू शकतो प्लास्टिक सर्जरी. काही अशी कंडिशन असतात इन्फेक्शनच्यामुळे. बरेच लोकांना गँग्रीन होतं किंवा इन्फेक्शन होतं, इन्फेक्शनच्यामुळे पायाची चामडी जाते किंवा हाताला काहीतरी डिफेक्ट होतोय, काय प्रॉब्लेम येतो, तो सुद्धा प्लास्टिक सर्जरीने आपण व्यवस्थित करू शकतो. हा भाग झाला रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचा, जो मेजर पोर्शन प्लास्टिक सर्जरीचा आहे. त्याला सोडून काही वेळेला बऱ्याच लोकांना आपलं सुंदरता वाढवावी अशी इच्छा असते, की आपलं जर नाक थोडं वाकडं आहे, आपल्याला सरळ करून पाहिजे, नाक थोडं चपटं आहे तर त्याला वर आणणं, टोक बरोबर नाही नाकाचं तर ते करावं लागतं. काही लोकांना असं वाटतं की चेहऱ्यावर सुरकुट्या पडलेल्या आहेत आणि ते यंग दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करून घ्यावं लागतं, इच्छा असते बऱ्याच लोक. काही वेळेला शरीरावरलं फॅट म्हणजे आपण चरबी जेव्हा वाढते किंवा ते लोकांना कमी करून घ्यायची असते किंवा तर प्रेग्नन्सी झाल्यानंतर पोटाचं चामडी असं ढिली म्हणजे लूज पडते तेव्हा ते व्यवस्थित करून पाहिजे असतं. हे सगळे हे जे आहेत हे कॉस्मेटिक सर्जरी आहे. हे सौंदर्यवर्धक जी सर्जरी आहेत हे कॉस्मेटिक सर्जरीज आहेत आणि हा पण एक प्लास्टिक सर्जरीचाच अंश आहे, पण जनरल प्लास्टिक सर्जरीला कम्पेअर केलं तर हा एक छोटासा अंश आहे. मग सर, आता प्लास्टिक सर्जरी जर आपण म्हणजे करून घेतली तर त्याच्यानंतर अशी स्पेशली काही काळजी घ्यावी लागते का? असं काही नाही. कुठलीही सर्जरी घेतल्यानंतर थोडेफार सर्जरीजमध्ये काळजी घ्यावी लागते. असं नाही की प्लास्टिक सर्जरी करून घेतले म्हणूनच जास्त काळजी घ्यावी लागते ना किंवा बाकीच्या सर्जरीजमध्ये कमी काळजी घ्यावी लागते, असं नाही आहे. ज्या कंडिशनला आपल्याला काळजी घ्यावी लागते त्या कंडिशनला आपण काळजी घ्यावीच लागणार. काही अशी कंडिशन्स असतात जे क्रॉनिक असतात आणि त्यांना थोडंफार त्याचं कन्सर्ननी देखभाल करावी लागते. त्यावेळेला ते आपण प्लास्टिक सर्जरीमध्ये पण करावं लागतं, बाकीच्या सर्जरीजमध्ये पण करावं लागतं. जर डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालेलं आहे
किंवा सायनसचं ऑपरेशन, तेव्हा पण आपण काळजी घ्यावीच लागते. असं नाही की ते सायनस प्रॉब्लेम झाला आणि आपण निष्काळजीपणे राहू शकतो, असं नाही आहे. जी काळजी घ्यायची सगळ्या शरीराची तर काळजी घ्यायचीच लागते, की तो ऑपरेशन करू दे किंवा न करू दे, ती काळजी तरी घ्यावीच लागणार. असं पण असं खास प्लास्टिक सर्जरी झाले म्हणून जास्त काळजी घेणं असं काय आवश्यकता नसते. तरी या सर्जरीमध्ये असे काही साईड इफेक्ट्स आपल्याला दिसून येतात का? जे बाकीच्या सर्जरीमध्ये साईड इफेक्ट्स असू शकतात, सेम सर्जरी ह्या सर्जरीमध्ये पण साईड इफेक्ट्स असतात. मी म्हटल्याप्रमाणे काही अव्यय किंवा हे जे आपण दुसऱ्याकडनं शरीराच्या एका भागावर दुसऱ्या भागावर घेतो, तेव्हा त्या भागावर जिथनं घेतलं असतं तिथं थोडंसं डिफेक्ट किंवा थोडंसं स्कारिंग किंवा थोडंसं डिफेक्ट होऊ शकतं. पण आपण जेव्हा ही सर्जरी करतो, आपण काळजी घेतो की जिथं त्याचं शिफ्ट केलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे, त्याची गरज तिथं जास्त असायला पाहिजे, तेव्हाच आपण ही शस्त्रक्रिया करतो, किंवा नाहीतर असं नाही करत. आता जर हाताचा अंगठा गेला, मग तो अंगठा परत निर्माण करावा लागतो. पण तो अंगठा निर्माण करायला आपण प्लास्टिक सर्जरीमध्ये काय करतो, पायाचा अंगठा किंवा पायाचं बोट घेऊन अंगठा निर्माण करतो. हे का म्हणजे हाताचं फंक्शनिंग जास्त महत्वाचं आहे. हाताने फंक्शनिंग जास्त करावं लागतं, त्यामुळे अंगठा बनवतो. पण पायाचा बोट गेल्यामुळे थोडंफार प्रॉब्लेम येतोच, पण असं नाही की जे अंगठा नसताना जो प्रॉब्लेम झाला असता तितकं तरी नाही. त्यामुळे आपण वे करून, म्हणजे कुठलं प्लस अँड मायनस वे करून काय करायचं काय नाही हे विचार करूनच करतो. मग अशा सर्जरी झाल्यानंतर सर, म्हणजे आता तुम्ही तर सांगितलं की काही साईड इफेक्ट नाही आहेत, पण जेव्हा आपण एका भागावरून दुसऱ्या भागावरती स्किन शिफ्ट करतो, त्यावेळी मग म्हणजे तो काढलेला भाग तरी रिकवर व्हायला थोडे दिवस लागतच असतील आणि बसवलेला भाग पण नॉर्मल दिसण्यासाठी थोडे दिवस लागतच असतील. मग ते जे मिसमॅच झालेलं असतं त्याच्यासाठी किती कालावधी तरी लागतो? आता जिकडनं आपण चामडी घेतो तो भाग तरी एक 10-12 दिवसातच वाळून जातो, तसं काही प्रॉब्लेम नाही. आणि जिथं आपण ही त्वचा, हे आता तुम्ही एक्झाम्पल जे देतात हे स्किन ग्राफ्टिंगचं आहे, हे प्लास्टिक सर्जरीचं एक प्रोसिजर आहे, तो करतो आपण. ते स्किन ग्राफ्ट जेव्हा आपण दुसऱ्या जागेवर ठेवतो तिथं मग ती स्किन म्हणजे टेक होतं. टेक म्हणजे स्किन तिथं आपण जे रोपण जे करतो, तुम्ही ऐकलं असतं हे झाडांचं वगैरे रोपण करतो, असं आहे. ते जिकडनं घेतो तिथं ते थोडं सेटल होण्यासाठी थोडा टाइम लागतो, पण एकदा सेटल झाल्यानंतर जवळपास नॉर्मल होतं. आता बरेच वेगळे प्रकार आहेत त्वचा रोपण करणं, म्हणजे स्किन ग्राफ्टिंग करणं. एक म्हणजे स्प्लिट थिकनेस, म्हणजे एकदम पातळ पदर घेतो आपण स्किनची आणि ती पातळ पदर दुसऱ्याकडे लावतो. तो पातळ पदर घेतलेलं तेव्हा जिकडनं घेतलेलं असतो तिथं लगेच वाळून जाते, ते एक 10 दिवस 12 दिवसात वाळते. जिथं आपण लावतो तिथं ती पातळ चामडी असते, म्हणजे नॉर्मल जाड चामडी नसते, पण पातळ चामडी. तो थोडेसे तिथं जास्त काळजी घ्यावी लागते. कधी कधी आपण जाड चामडी पण बसवतो, काही वेळेला फ्लॅप्स म्हणतो आपण. आता जसं झाडामध्ये ग्राफ्टिंग करतात त्याचप्रमाणे देहामध्ये पण ग्राफ्टिंग करता येतं. जाड चामडी आहे, फ्लॅप्स म्हणून ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर करतो. तिथं त्याप्रमाणेच म्हणजे जे ग्राफ्टिंग, जे झाडामध्ये ग्राफ्टिंग होतं ते त्याप्रमाणेच देहामध्ये पण हो. मग सर, ऍक्सिडेंट नंतर किंवा जळालेल्या रुग्णांसाठी ही जी सर्जरी आहे ती कितपत उपयोगी ठरते? जर ऍक्सिडेंट आणि जर भाजल्यानंतर जर डिफॉर्मिटी सिग्निफिकंट आहे, जर आता भाजलं आणि जर गळ्याच्यावर भाजलं असतं किंवा मानेच्यावर, तेव्हा कधी कधी असं होतं की हे आपलं चिन जे आहे छातीला चिटक, जसं ती भाजलेली, त्याचं जर व्यवस्थित ट्रीटमेंट नाही झाली तर असं चिटकते. किंवा हाताचं जर भाजलं गेलं ते बोटं वाकटे होतात आणि ते वाकटे झालेले बोटं मग काम बरोबर करू शकत नाहीत. त्यामुळे ते बोटांचं जे फंक्शनिंग आहे, त्यांचा जे शेप आहे आणि त्यांचं जे कॉन्ट्रॅक्चर्स म्हणतो ते रिलीज करावीच लागतात. आणि ते आपण प्लास्टिक सर्जरी करतो आणि ते केल्यानंतर फंक्शनिंग ऑलमोस्ट नॉर्मल होऊ शकते. हे झालं भाजल्यामुळे. ऍक्सिडेंटच्यामुळे जर फ्रॅक्चर झाला असला हाताचा किंवा हाताची काही शिरा कट झाली असते किंवा नस कट झाली असते, मग ते जोडावीच लागतात. जोडल्यानंतर मग त्याचं फंक्शनिंग नॉर्मल होतं. बरेच वेळेला नस अशी कटतात की तिकडची तिथं जोडता येत नाही, मग दुसऱ्याकडनं घेऊन आपल्याला तिथं ग्राफ्टिंग करून ते नस पण जोडावी लागतात, ज्याच्याने फंक्शन पण रिगेन होतो. मग याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या अवयवावरती आपण ही प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक सर्जरी आपल्याला उपयोगी ठरते? आता मी म्हटल्याप्रमाणे केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत करू शकतो. तर हेअर ट्रान्सप्लांट करतो, केसाचं रोपण करतो. जेव्हा आता बऱ्याच लोकांना
फार यंग एजमध्ये बाल्डनेस येतो, केस कमी होतात, तेव्हा त्यांचं केस मग ट्रान्सप्लांटने आपण त्यांना पुढचा जो भाग केसाचा बाळ झालेला असते तो नॉर्मल शेप देऊ शकतो. हे केसाचं झालं. तसंच पायाच्या तळव्याची जर चामडी गेली तर मग ते पायाचा तळवा आहे हे देहाचा एकदम फार महत्वाचा अंश आहे, का म्हणजे त्याच्यावर वजन असते पूर्ण देहाचं. ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करावं लागते, जाड चामडीनेच रिकन्स्ट्रक्ट करावं लागते, ते सुद्धा प्लास्टिक सर्जरीमध्ये. जर अंगठ्याची किंवा बोटाचे नख जर वाकडे झाले किंवा नख जर गेला तर नख बरेच वेळेला नखांचा शेप द्यावा लागतो किंवा नख व्यवस्थित करावं लागतं, ते सुद्धा प्लास्टिक सर्जरीने करतो. बऱ्याच वेळेला नख कट होते, नखाचं जे खालचं लेअर असतं, आतलं लेअर जिकडनं नख तयार होते ते डॅमेज होतं, त्याला पण रिपेअर करू शकतो. हे सुद्धा प्लास्टिक सर्जरी आहे. नाकाचा शेप जर चुकला तो करता येते. कधी तर डोळ्याच्या पापणीचं सर्जरी असते, पापणी खाली उतरून येते, एका बाजूला खाली एका बाजूला वर असते, त्याला शेप देणं, हे सुद्धा प्लास्टिक सर्जरी मध्ये करू शकतो. बऱ्याचदा म्हणजे आम्ही सामान्य लोक ऐकत असतो की ह्या सेलिब्रिटीनं ही कॉस्मेटिक सर्जरी केली, ओठांचा शेप बदलून घेतला, नाकाचा शेप बदलून घेतला, तर अशा सगळ्या टाईपच्या ट्रीटमेंट आपल्याकडे होत असतात. तर केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये याला घेऊन अशा कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत आपल्याकडे? आपल्या हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे सगळ्या तऱ्हेची प्लास्टिक सर्जरी होऊ शकतात. ऑलमोस्ट ऑल जे जगात कुठेही होऊ शकते ते आपल्या केली हॉस्पिटलमध्ये होऊ शकतं. आणि आजकाल इतकं इंडियन सिनॅरिओ इतका चांगला आहे की बाहेरचे लोक इथं येऊन शिकतात प्लास्टिक सर्जरी. विदेशातले ट्रेनीज येतात भारतात ट्रेनिंग घेण्यासाठी, आपल्याकडे पण येतात, बेळगावला येतात, GN मेडिकल कॉलेजला येतात, केली हॉस्पिटलला येऊन ट्रेनिंग घेतात. आणि ह्याप्रमाणे सगळे सर्जरी होऊ शकतात. जे रिकन्स्ट्रक्टिव्ह जो म्हणतो आपण, जन्मतः जे व्यंग किंवा डिफेक्ट्स असतात त्या ट्रीटमेंटपासून कॉस्मेटिक सर्जरीमध्ये पण आपण कुठेही सगळे हे जे आहेत प्रकार ऑलमोस्ट ऑल केलीमध्ये होऊ शकतं. लोकांचं एक्सपेक्टेशन्स काय असते, एकदम टीव्ही किंवा मॅगझिन्स वगैरे वाचून वेगळेच एक्सपेक्टेशन्स असतात. टीव्ही सिरियल मध्ये असं दाखवलं जातं की चेहरा बदलतो एकदम, एक नट किंवा नटीला रिप्लेस करतात आणि ते रिप्लेस करता वेळी काय म्हणतात की प्लास्टिक सर्जरी होऊन त्यांचा चेहरा बदलला. हे जे आहेत जे रॉंग इन्फॉर्मेशन स्प्रेड होतं ते अपेक्षा लोकांमध्ये पण जातं. आणि बरेच वेळेला आपल्याकडे येतात लोक की आपलं चेहरा बदलायला पाहिजे आणि असं करायला पाहिजे, हे आहे ते आहे. पण लिमिटेशन्स आहेत, कुठल्याही टेक्नॉलॉजीला लिमिटेशन्स आहेत, कुठल्याही सर्जिकल फील्डला लिमिटेशन्स आहेत, हे लोकांना समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि मीडियामध्ये आजकाल काय दाखवतात, फक्त बोटॉक्स, फिलर्स, आणि ह्या सेलिब्रिटींनी बोटॉक्स करून घेतले त्यामुळे ते या दिसायला यंग दिसतात, फिलर्स घालून घेतले त्यामुळे त्यांचं ओठ चांगलं दिसत आहे, किंवा नाकाचं ऑपरेशन करून घेतलंय, नाकाचा शेप चांगलं झालेला आहे. हे कॉस्मेटिक सर्जरी आहेत, पण ते पण होतं, असं नाही की ते नाही करू शकत, ते पण करू शकतो आपण, ते पण अवेलेबल आहे. थँक्यू सो मच सर, एवढ्या महत्त्वाच्या विषयाबद्दल तुम्ही बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू मॅडम. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवसाचा होता आणि त्यानिमित्त आपल्याला मार्गदर्शन करत होते डॉक्टर राजेश पवार, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये चीफ कन्सल्टंट आहेत आणि केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये व्हाईस प्रिन्सिपल आहेत. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. ध्वनी ध्वनी दो ನಮ್ಮ ಧ್ವನಿ KLE ಕನಸು ನನ್ನ ಸದಾ